नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. राजेश्रींनी जलपान केलं. मुखाला डोळ्यांना जल लावलं. गुप्तपत्र पुढे आलं. त्यात प्रमुखानं कळवलं होतं की सभा संपताच एक वृद्ध सैनिक गुप्त कार्यालयात आला. त्याने सांगितले, तो सभेत यासाठी नाही बोलला की राज्यव्यवस्थेची इब्रत कमी न होऊ. त्याचं असं झालंय की अफगाणांच्या दहशतीनं लष्कर आलं की गावोगावची माणसं चीजवस्तू तरण्या बायांसह रानावनाचा आधार घेत आपलं सैन्य पंढरपुराजवळून जात होतं. राजमातांना विठ्ठलाचं दर्शन घ्यावंसं वाटलं. सैन्य बघितलं आणि पंढरपूर रिकामं झालं. नंतर आपण अफगाण नव्हेत म्हणून काही लोक परत येऊ लागले होते. तोपर्यंत मंदिरात राजमाता आणि दिवाण दाखल झाले होते. राजमातांनी दर्शन घेतल्यावर दिवाणाला त्या म्हणाल्या, हा पांडुरंगा आपल्या नगरीत असता तर किती चांगलं झालं असतं. त्यात काय, इथे आत्ता चिटपाखरू नाही आहे, थेला पैका नाही आहे. अशा बेवारस ठिकाणी या विठ्ठलाला ठेवण्यापेक्षा नेऊ आपण आपल्या नगरीत. पण प्रोलंगट्टी टिप्पा गर्वानं म्हणाला. त्याच्याजवळ सध्या सेनापतीचे अधिकार जे होते. मातेचे नेत्र चमकले. त्यांना भक्ती कळलीच नव्हती. दिवाणाला धर्म ठाऊक नव्हता. मूर्ती उपटल्या गेली. काही स्थानिक परतले. ब्राह्मणांनी प्रार्थना केली, असला अधर्म करू नका. हे तर मूर्तीला कवटाळण्यासाठी पुढे आले. दिवाणाने त्यांना आडवं केलं. छातीवर पाय रोवीत नग्न खडकं त्यांच्या कंठावर ठेवलं. मूर्ती अशी विजयनगरला आलेली. हा सैनिक तेव्हा तिथेच होता. या सैनिकानं नंतर चाकरी सोडली. गरिबीत दिवस कंठत होता. मंदिरात पांडुरंगासमोर रडत होता. आताही तो रडत म्हणाला, ते मूर्ती फोडायचे, आम्ही चोरी करतो. आता देव पुन्हा पंढरीनाथ होईल. राजेश्रींनी पत्र दोनदा वाचलं. पुटपुटले, योग्य झालं. भानुदास गुरुजींनी किती निरामय मार्ग दाखवला. सत्य प्रगट न करता सद्भाव जागवलाय. माझं भाग्य उशिरा फळाला आलं. संतांचे चरण इथे लागले. राजेश्रींना एकदम हायसं झालं. सत्य कळून चुकलं होतं. जय हरी विठ्ठल. एक वार्धक्यानं पूर्ण झुकलेला शेतकरी आपल्या नातवाच्या आधाराने पैठणकरांच्या उतारस्थळी आलेला होता. यावे यावे बाबा, असे बसा, आपल्याला कोण पाहिजे. आनंद शेठ तत्परतेने पुढे येत म्हणाले. तर घेऊन तो वृद्ध म्हणाला, भानुदास पंत. बसलेले भानुदास चट्टीशी समोर आले. वृद्धाला वंदन करून म्हणाले, काय सेवा. मी भानुदास. त्या वृद्धाचे डोळे भरून आले. वाणी शेठनं दिलेलं जल प्राशन करून तो म्हणाला, मला काय नमस्कार करता. असं म्हणून कंठ पुन्हा भरून आला. मग त्याने सावकाशपणे बोलायला सुरुवात केली. पंढरपुराहून मूर्ती आणली गेली तेव्हा तो तिथेच होता. कोवळं वय होतं. त्याचा अनुभवी सैनिक पिताही तिथेच होता. मूर्ती काढल्या जात होती तेव्हा या पापात आपला सहभाग नसावा म्हणून हे काही सैनिक एका घराच्या आडोशाला जाऊन बसले होते. त्या घरातील वृद्ध ब्राह्मणी सावकाश बाहेर आली. तिने सांगितलं की मूर्ती नेऊ नका हो, ईश्वरी आज्ञेनं इथं आणलेली आहे. तिचा पती पूजेला आहे. तो मग भीतीनं ती साध्यंत कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली, जी तिनं प्रत्यक्ष हरिभाईंकडून ऐकली होती. बाप्पा, ओ बाप्पा, बाप्पा. आपली काठी आपटत चाललेला प्रागजी बाप्पा हरीच्या पुकाऱ्यानं थांबला. मागे वळला. आपले जाडजूड चढाव आपटत परतला. हरी म्हणाला, सामेथी सू आवे छे. दोघे बापलेक सागरांच्या लाटाकडे बघू लागले. दूरवर एक विशाल संदूक तरंगत किनाऱ्याकडे येताना दिसत होती. लाटांमुळे ती कधी दिसेनाशी होई. पुन्हा अधिक जवळ भासे. आपले डावे हात आपल्या मजबूत लाठ्यांना आवळत ती दोघे एकटक त्या संदुकीकडे बघत होते. तू निघ, लख्या किशाला आवाज दे, प्रागजी आपल्या मुलाला म्हणाला. आपल्या भाऊबंदातल्या 4-10 तरुणांना घेऊन यायला तो सांगत होता. ना जाडशी फळी, बैलगाडी आणि दोरखंड आठवणीने आणायला सांगितला. बाप्पाच्या आज्ञेप्रमाणे हरी घोडी दामटत निघाला होता. त्याने आपले 10-12 भाऊबंद आणि बैलगाडी आणली. संदूक जवळ येत होती. किनारा खोल नव्हता. मंडळींच्या परिचयाचा होता. तरण्या पोरांनी आपल्या धोत्राच्या वर घेऊन काचा मारला आणि बाराबंद्या उतरवल्या आणि समुद्रात पळत सुटले. छाती इतक्या पाण्यातून ढकलत त्यांनी ती संदूक किनाऱ्यावर आणली. संदूक मोठी मोहक होती. शिसवीच्या उत्तम लाकडात बनवलेली. त्याची घडाई उंची होती. ती एखाद्या राजगृहातली असावी अशी वाटत होती. तिच्या चारही बाजूंनी पितळी पट्ट्या होत्या. त्या लाकडात कोरून ताणून लावल्या होत्या. पितळी खिळे दिसू नयेत म्हणून सुबक चंद्रका लावल्या होत्या. पेटीच्या आणि झाकणाच्या कोपऱ्यांना पितळी कोन ठोकलेले होते. पितळी नक्षीदार कड्या होत्या.
पितळी कडी कोयंडे होते, सहजासहजी उघडतील असे नव्हते. असे एक ओरडला. प्रागजी बाप्पानं उत्तरादेखील केलं. तंबाखूची चिमूट कोंबत बोबड्या शब्दात पुढे म्हणाला, टाळू नथी, बिजूकही हसे, पण इथे नका उघडू, घरी चला. मोठ्या प्रयत्नानं पेटीच्या कड्यांना दोरखंडा आवळून फळीला लावून सर्वांनी ती पेटी गाडीवर चढवली. गाडी क्षणभर कुरकुरली. बैलांचं रवंथ करणं थांबलं. त्यांच्या मुखातून फेस गळला. लख्यानं कच कच करीत लगामाला झटका दिला. गाडी चालायला लागली. जेवणखाण आटोपलं. पाटीदार वस्तीतील सर्वजण जमा झाले. अनेक वृद्ध चिलमी धरलेले होते. बाया बापड्या घुंगटात आल्या. 5-10 बायका ज्येष्ठ होत्या. त्यांच्या खांद्यावर पदर होता. वातावरण प्रसन्न होतं. चंद्रमाही येत होता. पूर्ण प्रकाश होता. मघाची युवा मंडळी मर्यादेनं उभी होती. प्रागजी बाप्पा पुढे सरसावला. त्या सर्वांना जय श्रीकृष्ण केलं. प्रतिसाद आला आणि विरला. सर्वांच्या डोळ्यामध्ये औत्सुक्य दाटून आलं. नीरव शांतता होती. सामुद्रिक हवा वाहत होती. प्रागजी बाप्पानं उगाचच खोकल्यासारखं केलं आणि बोलायला सुरुवात केली. घडलेली घटना वेळ काळ दर्शवीत त्यांना ऐकवली. अल्पसं थांबून प्रागजी बाप्पा म्हणाला, अद्याप ही संदूक उघडलेली नाही. त्यात जे असेल ते सर्वांचं, चांगलं अथवा वाईट. आता सरपंचांच्या आज्ञेनं पंचांनी पुढे यावं आणि संदूक उघडावी. दिव्याच्या उष्म्यानं संदुकीवरचं मेण काढण्यात आलं. संदूक उघडण्यात आली. आतून ती कोरडी होती. त्यात ठासून लाकडी भुसा भरला होता. त्यात 1.5 हाताची कसोटीच्या दगडासारखी काळ्या पाषाणाची मूर्ती ठेवली होती. त्याच्या वेशातली होती. आयताकृती, लांबट चौकोनी चिऱ्यावर उभी असलेली. मूर्तीचे दोन्ही कर कटीवर विसावले होते. हरीने मित्रांसह मागून रेटा दिला. मूर्ती उभी करण्यात आली. मूर्तीच्या उजव्या हाती चक्र लपवलेलं होतं. डाव्या हाती शंख. चिलिमीवरचे हात एकदम मोकळे झाले आणि जुळल्या गेले. क्षणभर नजरा स्थिरावल्या. पाटीदारांच्या वस्तीतून ललकारी उठली, बोलो रणछोडराय की जय. तील रणछोडराय श्रीकृष्णाच्या मूर्तीबरोबर वस्त्र, हिऱ्यामोत्यांचे अलंकार, एक जाड रेशमी वस्त्रावर काहीतरी लिहिलेलं मिळालं होतं. पण ते कुणालाही वाचता आलं नाही. ब्राह्मणांना बोलवण्यात आलं. संस्कृतमध्ये संदेश होता. जंबूद्वीपावर जिथे नदी चंद्राकार आहे तिथे घेऊन चला. सप्ताह उलटला. सगळे आपल्या कामात गुंतले. उसंत कोणालाच नव्हती. प्रागजी बाप्पांच्या उंबरठ्यात संदूक पडून होती. जशीच्या तशी मूर्ती त्याच्या अलंकारांसहित बंद होती. म्हणायला पंचांनी एक मोठं कच्ची अंजाराचं टाळं ठोकलं होतं. त्याची चावी प्रागजींकडे होती. प्रागजी बाप्पा येता जाता संदुकीकडे बघे. रात्री झोपायला निघालेल्या हरीला म्हणे, सू करानूची ये, मी एकटा काय करणार, पंचांना विचारा. उडवाउडवीचं उत्तर देणारा हरी मात्र आपल्या अंथरुणावर तळमळत होता. त्याचा डोळा लागला नाही. आढ्याकडे पाहात त्याची रात्र सरे. आठवड्याभरात त्याचं तोंड पार ओढल्यासारखं झालं. त्याचं खाणं आटलं. त्याची बायको आता डोळ्याला पदर लावीत पुटपुटत होती, हा देवाचा कोप आहे म्हणून. पंचांकडे गेला नाही तर मग मी जाईन त्यांच्याकडे. मग म्हणू नका धर्म सोडला म्हणून. ज्वारीच्या भाकरीवर तूप आणि गूळ घालत प्रागजीची बायको आपल्या नवऱ्याला सांगू लागली. चुलीवर दूध उकळत होतं. गाईचं हंबरणं अद्याप थांबलं नव्हतं. हरीचं गोदोहन चालू होतं. त्याची बायको त्याच्याजवळ उभी होती. मागच्या अंगणाला पाटीदार मंडळी वाडा म्हणत. तिथेच त्यांची गुरंढोरं असत. हरीची बायको हरीला मदत करीत होती. तिचे कान मात्र चुल्याजवळचे संवाद ऐकीत होते. मी काय म्हणते, मुलाचं तोंड सुकत चाललंय. सून उदास आहे. तिचं माहेर शेजारच्या गावचं. एव्हाना रणछोडरायच्या मूर्तीची वार्ता पोचली असेल तिथे. येतील ते. तेव्हा रणछोडरायापेक्षा मुलगी जावयाचं रूप पाहून अचंबित होतील. प्रागजी बाप्पा शांतपणे एक एक घास चावत होता. तो पार मुका झाला होता. त्याच्या मस्तकात काहूर दाटलं होतं. कुणाला सांगावं दक्षिणेत जायला? हरीला पाठवावं तर तरण्या सुनेचं काय? त्याच्यासोबत कोण जाणार? चंबू लोटीला ओट न लावता त्यानं पाण्याचे 2 घोट घेतले. पुन्हा विचारमग्न झाला. इकडे हरीची बा बोलतच होती. बऱ्याच वेळानं प्रागजीने आपलं मुख उघडलं. 5 पंचात आपण देव पाहतो, पण ती माणसंच आहेत. ते काय सांगतील? उलट शहाण्यानं त्यांच्याकडे जाताना पर्याय नेले पाहिजे. आपली गाडी, आपलं सामान, हरी, त्याची बायको यांना मी पाठवतो. तुम्ही 4-5 कुटुंब संगतीला द्या. असं सांगायला चालले तुम्ही? काय विचार केलाय का? आपली कामं कोण पाहिल? तुम्ही चिली मोडीत बसता. दुसरा पोरगा नाही आपल्याला. प्रागजीच्या बायकोनं डोळ्याला पदर लावला. विषय तिथेच संपला. प्रागजी पितळी थालीला नमस्कार करून उठला. वाड्याकडे हात धुवायला वळला.
समोरून दुधाची चरवी घेऊन हरी आत येत होता. त्याच्या तोंडावरची पुरती रया गेली होती. प्रागजीच्या पोटात गोळा उठला. तो थबकला. हात धुवायचं विसरून गेला. घरात शांतता पसरली होती. सासरा वाटेत उभा आहे म्हणून मोठा घुंगट ओढलेली हरीची बायको वाड्यात ताटखळत उभी राहिली. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.